होमगार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठी होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 10,000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती या ठिकाणी निघत आहे आणि होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातला असाल तर मुला मुलींना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, कारण की होमगार्ड भरती जे विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्यावाईज ही भरती राहते। लक्षात ठेवा, आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आपल्यालाच फॉर्म भरता येते, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येत नाही। त्यामुळे कॉम्पिटिशन यामध्ये कमी राहते, तर जास्त चान्स आहे होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 1200-1300 रुपये रोज जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीमध्ये भेटते, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये 10वी पास लागते आणि यामध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि वयोमर्यादा सुद्धा यामध्ये जास्त ठेवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर उंची पण यामध्ये कमी आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे। तर होमगार्डची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त या ठिकाणी याच्या अगोदर जे 2024 ला होमगार्डची भरती निघाली होती ऑगस्ट महिन्यामध्ये आणि 9,000 जागांसाठी ती भरती होती। फक्त सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, परभणी जिल्हा या 4 जिल्ह्याची होमगार्डची भरती निघाली नव्हती, एक लक्षात ठेवा। आणि बाकीचे हे जे जिल्हे आहेत जसं की या ठिकाणी सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्याची या ठिकाणी भरती झाली होती। पण बाकीचे जे जिल्हे राहिले त्या जिल्ह्याची झालेली नाही, एक लक्षात ठेवा। तर या सर्व जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, मेन तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, तर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। होमगार्ड भरतीमध्ये आपण पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये फक्त 10वी पास लागते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा होमगार्ड भरतीमध्ये लागते। आणि यामध्ये फॉर्म भरण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही, यामध्ये कोणती फी नाही। ऑफलाईन हा फॉर्म म्हणजे फॉर्म भरून घ्यायला लागते आपल्याला आणि डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मोबाईलमधून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। कोणती कॅटेगरी असा SC, OBC, WS, NTV, जो पण SBC, SBC 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर होमगार्ड भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये कोणता पेपर नाही, मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। उंचीचा जर आपण यामध्ये विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागणार आहे, एवढी काही उंची होमगार्ड भरतीमध्ये लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्काचा ग्राउंड आहे, 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी आणि गोळा फेक आहे 10 मार्कासाठी, दोनच इव्हेंट आहे। महिला उमेदवारांसाठी 35 मार्काचा ग्राउंड आहे, 800 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, गोळा फेक आहे 10 मार्कासाठी, अशा प्रकारे 35 मार्काचा महिला उमेदवारांसाठी ग्राउंड होणार आहे। तर पुरुष उमेदवारांचा ग्राउंड सांगून देतो, 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आली 20 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 18 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 14 मार्क। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 12 मार्क। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 10 मार्क। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 6 मार्क। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 2 मार्क। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर पाहिला 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना आहे 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 25 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 22 मार्क। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 18 मार्क। 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 14 मार्क। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 6 मार्क। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 4 मार्क आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 2 मार्क आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। गोळा फेकचा जर आपण पाहिलं तर पुरुष उमेदवार
उमेदवारांसाठी जो गोळाफेक आहे 8.5 मीटरपेक्षा तर जास्त फेकला 10 मार्क भेटणार आहे. जसा तुमचा गोळा कमी जाणार आहे तशी कमी मार्क्स भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी 6 मीटरपेक्षा तर गोळा तुम्ही आउट ऑफ फेकला 10 मार्क भेटणार आहे. 5.50 मीटर किंवा त्यापेक्षा तरी फेकला तरी सुद्धा 8 मार्क भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं ग्राउंड या ठिकाणी पुरुष उमेदवारांना 30 मार्कात आणि महिला उमेदवारांना 35 मार्कात. आता यामध्ये तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटत असते. तर बोनस मार्क्स कसे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर ITI झालं असेल तर त्याचे 2 बोनस मार्क्स भेटते. तुम्ही जर खेळाडू असाल, खेळाडूमध्ये जिल्हास्तरीय किंवा क्रीडा तुम्ही भाग जरी घेतला असेल त्याचे बोनस मार्क भेटते 2. त्याचबरोबर माजी सैनिक डिस्चार्ज असाल आवश्यक असेल त्याचं सुद्धा बोनस मार्क भेटते. आणि NCC A सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क भेटते. NCC B सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क भेटते. NCC C सर्टिफिकेट असेल त्याचे बोनस मार्क भेटते. नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असाल त्याचे बोनस मार्क भेटते. आणि जड वाहन चालवण्याचा परवाना असेल तर त्याचं पण तुम्हाला बोनस मार्क भेटते. आणि ITI जर तुमचा असेल तर ITIचे पण बोनस मार्क भेटते. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन व्हायचे अजून चान्सेस त्या ठिकाणी वाढते, कारण की बोनस मार्क्स यामध्ये भेटते. त्याला जे तांत्रिक अर्थधारक सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते. ठीक आहे, तर आता होमगार्डची भरती या ठिकाणी कधी निघत आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डमध्ये जागा सध्याच्या कंडिशनला भरपूर रिक्त आहे. सर्व जिल्ह्यामध्ये होमगार्डच्या जागा रिक्त आहे. तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो, जवळपास या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत सोलापूर जिल्हा, गोंदिया आणि परभणी या 3 जिल्ह्याची जी भरती हे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये कधीही या ठिकाणी निघू शकते. या महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते, जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत सुद्धा निघणार आहे. आता बाकीच्या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. आता जसं या ठिकाणी तर जिल्हा नांदेड, रत्नागिरी, जळगाव, त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे, पालघर. आता या जिल्ह्यांची होमगार्डची भरती कधी निघणार आहे तर बा या जिल्ह्याची जी भरती हे जवळपास आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. सध्याच्या कंडिशनला होमगार्डमध्ये जागा रिक्त आहे. ज्या पण या ठिकाणी होमगार्ड ज्या जिल्ह्यामध्ये जागा रिक्त आहे तर तिथं जे विद्यार्थी मिळवणं होमगार्डची भरती या ठिकाणी निघते, लक्षात ठेवा. आणि त्यांना जे विद्यार्थी मिळवणं जवळपास गणपती झालं, ठीक आहे, तर हे काही सणासुदीला सुद्धा त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता लागते पोलिसांसोबत ड्युटीसाठी. तर त्यामुळे जे त्या ठिकाणी जागा भरल्या जाते, लक्षात ठेवा होमगार्डच्या. तर आता जे सध्याच्या कंडिशनला होमगार्ड जे सर्वात जास्त जागा रिक्त, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल पोलीस भरती निघाली होती, त्यामध्ये सुद्धा होमगार्डचे काही जवान पोलीस भरतीमध्ये लागलेले आहे. त्यामुळे त्यांनी जागा त्या ठिकाणी खाली सोडलेल्या आहे, त्या काही जागा रिक्त आहे. त्याचबरोबर SSCGD सुद्धा होमगार्ड लागलेले आहे. आर्मी भरतीमध्ये सुद्धा होमगार्ड लागलेले आहे. तर त्या काही जागा खाली आहे. सर्वात जास्त जे होमगार्ड आहे ते MSF जॉईन करत आहे. MSF मध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही जर या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय झाले आणि तुम्ही जर पेपरला बसले तर लगेच तुम्हाला MSF साठी तुम्हाला मेसेज आहे. त्यामुळे भरपूर जे काही होमगार्ड जवान आहे ते MSF जॉईन करत आहे. होमगार्डचे त्या ठिकाणी राजीनामा देत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जागा काही रिक्त आहे. आणि ह्या सर्व जागांचा जो जे विद्यार्थी म्हणून आकृतीबंध या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे लवकरच. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा हे येणार आहे. आणि लवकरच जे विद्यार्थी म्हणून आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत ही होमगार्डची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे. आतापासून जे काही इव्हेंट आहे ते आउट ऑफ करून घ्या. 100 गोळाफेक झालं, 1600 मीटर रनिंग. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार होमगार्ड भरतीबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.